नमस्कार मित्रांनो. उलट म्हणजे साधारणपणे आपल्या संस्कृतीत अशुभ मानलं जातं. पण हीच गोष्ट एखाद्या संस्कृतीसाठी वारसाही असू शकते. आश्चर्य वाटलं ना? उलट चालणारं घड्याळ किंवा उलटी सप्तपदी हा आहे गोंड समाजाचा अद्भुत वारसा. उलट म्हटलं की आपल्या मनात भीतीचं सावट येतं. उलटे पाय, उलटा घड्याळाचा काटा असं काही दिसलं की आपल्याही अंगावर काटा येतो. पण भारतात एक असं गाव आहे जिथं उलट असणं म्हणजे अशुभ नाही तर अभिमान आहे. छत्तीसगड मधलं हे अनोखं गाव. इथं घड्याळाचे काटे उलटे फिरतात. होय, अगदी उलटे. आणि इतकंच नाही, इथल्या संस्कृतीत बरीच कामं अशी आहेत जी तुमच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. इथलं घड्याळ 12 नंतर 1 नाही तर 11 दाखवतं. घड्याळ डावीकडून उजवीकडे नव्हे तर उजवीकडून डावीकडे फिरतं, अर्थात अँटी क्लॉकवाईज. आणि आश्चर्य म्हणजे गोंड समाज सांगतो की ही वेळ चुकीची नाही तर बरोबरच आहे. हे घड्याळ त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. याला ते एक खास नाव देतात, गोंडवाना टाइम. गोंड समाज मानतो की पृथ्वी उजवीकडून डावीकडे फिरते. चंद्र, सूर्य, तारेही त्याच दिशेने फिरतात. मग घड्याळ मात्र उलट का फिरावं? त्यांनी ठरवलं, घड्याळ निसर्गाच्या दिशेनेच फिरलं पाहिजे. या समाजातील लग्न पद्धतही तितकीच वेगळी. इथं वधू आणि वर सप्तपदी उलट्या दिशेनं घेतात. निसर्ग, परंपरा आणि त्यांच्या श्रद्धांमध्ये खोल अर्थ दडलेला आहे. महुआ आणि पारसा ही झाडं या समाजासाठी पवित्र मानली जातात. त्यांच्या पूजा, त्यांच्या कथा आणि त्यांची संस्कृती आजही तेवढीच जिवंत आहे. छत्तीसगडच्या या प्रदेशात सुमारे 10,000 कुटुंब राहतात. त्यांचं आयुष्य साधं, त्यांची परंपरा अनोखी आणि त्यांची जीवनशैली निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे. काही वेळा आपल्याला उलट वाटणारं खरं तर निसर्गाशी जुळणारं असू शकतं. गोंड समाजाचं हे उलट घड्याळ, त्यांची विवाहामध्ये घेतलेली उलटी सप्तपदी आपल्याला एक शिकवण देऊन जातात. परंपरा बदलल्या तरी चालतील, पण निसर्गाशी संगती ही साधलीच पाहिजे. मित्रांनो, कशी वाटली आजची ही माहिती? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा.